नमस्कार मित्रांनो, ओळखलं का? ओळखावं लागतं बघा. कसं आहे निलंगा आहे का नाही, गरम गरम का स्पेशल बघा. गावाकडे आपली कढी केलेली आहे आणि कढीचा जर बघा आस्वाद घ्यायचा असेल आणि स्पेशल निलंगा खायचा असेल तर आपल्या फक्त मराठवाडा स्पेशल निलंगा यावं लागेल. तर नाच करते का मित्रांनो, यावं लागते. कसं ओरिजिनल दाखवायचं, ओरिजिनल खाऊ घालायचं. तर आपला पत्ता आहे कार्तिकी मेडिकल बाजूस, साई चौक, नवी सांगवी, पुणे. तर नाथपुळा पब्लिक बोला. तर धन्यवाद मित्रांनो. नमस्कार, आझाद मराठीवर स्वागत आहे. माझं नाव सारंग काळे. आता सध्या आपण आहोत सांगवीमध्ये आणि सांगवीमध्ये हा साई चौक आहे आणि इथं एक निलंगा राईसचं एक छोटंसं शॉप आहे एका दादाचं. आपण ह्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत अरुण भाले सर. तर नमस्कार दादा. नमस्कार सर. काय कसं आहे हे व्यवसायाबद्दल, काय आपला परिचय द्या पहिले. सर, मी अरुण शिवाजी भाले, हो. राहणार विळेगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. एक छोट्याशा खेडेगावातून येऊन आपण एक छोटासा निलंगाऱ्याचा व्यवसाय आपण इथं पुण्यामध्ये चालू केलेला आहे. तर आपण साधारण दिवसाला 5 ते 10 किलोपर्यंत निलंगाऱ्याचं आपण विकतो. हो. संध्याकाळी 7 वाजता चालू करतो आणि 10पर्यंत आपला निलंगारीत असतो. हा व्यवसाय सुरू करावा तुम्हाला कशामुळे वाटलं की हा व्यवसाय सुरू केला पाहिजे? हा व्यवसाय लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा एक आपलं काहीतरी स्वतःचा एक साईड बिझनेस चालू असावा म्हणून आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे. हो. आणि त्याच्यामध्ये लोकांच्या हाताखाली नोकरी करणं आजकाल हेच नाही. त्याच्यामुळे काय म्हणलं आपापलं एक स्वतःचा काहीतरी व्यवसाय राहावं आणि त्याच्यामुळं आपला उदरनिर्वाह काहीतरी होईल म्हणून आपण हे व्यवसाय सुरू केलेला आहे. या आधी काय करायचं होतं? ह्याआधी मी MIDC काम केलेलं आहे. हो. आणि असं बरेच ठिकाणी कामं केलेली आहे. MIDC सोडून परत मग हे का करावं वाटलं? MIDC म्हणजे 12 घंटे काम. MIDC कुठं? MIDC इथंच पुणे भोसरी MIDC मध्ये मी हो. काम केलेलं आहे. मग 12 घंटे तिथं काम करण्यापेक्षा मग इथं आपल्या व्यवसायामध्ये 7-8 घंटे काम करू. आपण एक स्वतःचा मालक होतो ना. व्यवसाय छोटा का असणार पण त्याचा मालक मी स्वतः होऊ शकतो ना. हो. हां, बरोबर आहे ना. एक हो. व्यवसाय माझा छोटा आहे पण त्याचा मालक मी स्वतः होऊ शकतो. लोकांच्या हाताखाली लाभणं, त्यांना सुट्टी मागितलं त्यांना सुट्टी नाही देणार. सुट्टी म्हणलं तर तुझं काम कोण करणार? तुझं काम कोण करणार म्हणलं तर ठीक आहे बाबा सर मला सुट्टी पाहिजे. हो. मग सुट्टी पाहिजे म्हणलं तर तुझं काम कोण करणार? हो. मग असे पण बोलणार ते ना. हो. काय निलंगा राईस काय प्रकार आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये एक गावाचंच नाव दिसतंय. काय आहे? निलंगा राईस प्रकार हा म्हणजे की आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये फेमस असलेला एक निलंगा तालुका आहे. हो. आणि निलंगा तालुक्यामध्ये आमचा एक हा राईस पूर्ण तालुक्यामध्ये फेमस झालेला आहे. हो. आणि तिथं राईस हा नाश्त्याला सकाळी चालतो मग तिथून नाव पडलेलं आहे की निलंगा राईस असा. असं आहे का? निलंगा राईस ह्याला काय काय लागतं म्हणजे निलंगा राईस बनवायला आपल्या इकडे आपण गावाकडला आमच्या गावाकडं लातूर जिल्ह्यामध्ये एक चांतारा म्हणून तांदूळ होतो. हो. आणि ते पुण्यामध्ये तर भेटतच नाही. मी बरेच वगैरे शोधलोय पण मला भेटला नाही. ते चांतारामध्ये तांदूळ यूज करतो. आपली तरकारी मेथी असेल, कोथिंबीर असेल, आलू असेल, कांदा असेल आणि टमाटा असेल आणि माझा घरगुती एक मसाला आहे प्रश्न ते आम्ही तयार केलेला आहे आणि ते मसाल्याद्वारे आम्ही निलंगा राईस चालू केलेला आहे. त्याच्या असं आहे. तर ह्याची प्रोसेस किती वाजता सुरू होते की तुम्ही बनवायची प्रोसिजर मी 5:30ला सुरू करतो. हो. माझा 5:45पर्यंत माझी सर्व प्रोसिजर होते आणि सेटअप लावते तर 7 वाजता. 7 वाजता मी कस्टमरला सर्व्हिस द्यायला रेडी होतो. हा व्यवसाय कसा सुरू केला? कोणी सुचवलं का इथंच केला पाहिजे किंवा हा या व्यवसायाबद्दल कशी आयडिया आली तुम्हाला? ह्या व्यवसायामध्ये कसं आता पुण्यामध्ये अलग अलग काही ना काही लोक चालू करत आहेत. हो. कोणी वडापाव असेल, पानपुरी असेल, भेळ असेल, पुरी असेल, काही ना काही. मग म्हणलं बा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एक फेमस निलंगा राईस चालले आणि बरेच लोक इथे चालू बी करायचे. मग आपल्या जिल्ह्यातला हा व्यवसाय तर मग आपण का वाढू नये त्याच्यामुळे म्हणलं चला म्हणलं आता मी राहायला इथंच आहे तर मला आपण लांब जाण्यापेक्षा म्हणलं आपले बरेच लोक इथं ओळखीत असल्यामुळं चल बाबा कर इथं चालू. त्याच्यामुळे आपण इथं चालू केलेलं आहे निलंगा राईस. हा व्यवसाय जर एखाद्याला चालू करायचा असेल तर किती भांडवल लागते साधारणतः? साधारण स्टार्टिंग जर असं बाहेर असं आपल्याला स्टॉल लावायचं म्हणजे हातगाडी तर आपलं साधारण 30 ते 40 हजार खर्च येतो दादा. तुम्हाला चालू करताना काय अडचणी आल्या वगैरे? काय अडचणी आल्या का ह्या चालू? अडचणी आल्या ना, भरपूर अडचणी येणारच ना. अडचणी आल्या म्हणजे कसं आपण एकदम काम सोडल्यानंतर मग आपण जागा वगैरे बघून हे करणं, बोलणं, हे करणं. त्याच्यामध्ये आपण हा साधारण छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे. ओके. तर हा व्यवसाय करत असताना तरी इथं पुण्यात सध्या आता गॅसची टंचाई आहे तर कसं काय 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 अडचणी आल्यात आता सध्या? आता गॅस टंचाईमुळे त्यांनी एवढ्या अडचणी सांगू नका.
कुणाला बोलायला गेलं ते म्हणतात गॅस आमच्याकडे शिल्लक नाही. पाटणाला म्हणलं गॅस बघा. मग कुठून आणलाय गॅस आता? आता गॅस आहे का सध्या आहे का माझ्या मित्राकडे होता. मित्राकडून आम्ही अरेंज करून, माझ्या मित्राचं दुकान होतं श्रींची पोहे म्हणून, त्यांच्याकडे अवेलेबल 3 सिलेंडर होते. त्याच्यामधलं मी म्हणलं मला एक तोपर्यंत वापरायला दे. त्याच्यामुळं मग माझा एक आता हे चालू आहे. माझा एक आता 2-3 दिवसापुरता माझ्याकडे आहे स्टॉक. प्रॉपर कुठले तुम्ही, पुण्यातलेच का? मी प्रॉपर पुण्यातला नाही. माझं गाव, मूळ गाव आहे विळेगाव, अहमदपूर तालुका, जिल्हा लातूर. या छोट्याशा खेडेगावातून मी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आता असे व्यवसाय सुरू करण्यासाठी आता तरुण बरेच जण बेरोजगार असतात, मग त्यांना तुमचं वय काय आहे खरं पहिल्यांदा? आता माझं वय रनिंग 24 चालू आहे सर. आणि त्याच्यामध्ये मला तर व्यवसायाला साथ म्हणलं तर भावाची 7 खंबीर आहे म्हणून हा व्यवसाय आमचा चालू आहे. आणि आमच्या एकाने 2 शाखा आहेत. एक पहिली शाखा आहे कार्तिकी मेडिकल बाजू, साई चौक, नवी सांगली, पुणे. आणि दुसरी शाखा JM रोड, इशारा कॅफे, शिवाजीनगर, पुणे. अशा 2 शाखा मी चालू केल्या. दुसरी शाखा आहे ही? 2 शाखा इथं. दुसरी शाखा माझा भाऊ असतो तिथं. दोघाच्या भावाच्या साथीमुळे हे आज आमचा व्यवसाय चालू आहे. म्हणजे जर समजा एखाद्या तरुण आहे, बेरोजगार आहे, त्यानं जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर काय सांगाल असं तरुणाला? माझं तर म्हणणं आहे की जेवढे मराठी माणसं आहेत तेवढ्या मराठी माणसं काय करणार, व आपला स्वतःचा मराठी माणसाचा एक छोटासा व्यवसाय असलाच पाहिजे. तुम्ही भेळ विका, पाणीपुरी विका, शेवपोळी विका, काही वडापाव विका, काही विका, पण आपापला एक छोटासा उद्योगधंदा केला पाहिजे. आपापल्या स्वतःच्या पायावर उभा टाकलं पाहिजे. लोकांच्या हाताखाली नोकरी करून पाहिजे नाही. कुणी तर बाहेरचा येईल आणि त्याच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागेल. 10-15 हजार खाली आपल्याला काम करावं लागेल. आज आपल्या बाहेरचा माणूस आहे का नाही दिवसाला 15,000 कमवते आणि आपलं पोरगं महिन्याला 15,000 रुपये कमवतं आहे. हा फरक आपल्या मराठी माणसाचा आहे. तर माझं प्रत्येक मराठी माणसाला एकच सांगणं आहे की छोटा का असना आणि कितीही छोटा असू द्या, उद्योगधंदा करा, स्वतः मार्ग बना, स्वतः कष्ट करा, कोणाच्या हाताखाली लागू नका. प्रतिसाद आहे सध्या सध्या मला सांगवीकरांचा एवढा प्रतिसाद आहे की अप्रतिम प्रतिसाद आहे. मला ऐकून माझ्या ऐकून राईस पूर्ण संपला तरी माझे कस्टमर असं वापरतात की मला जाताना सुद्धा कस्टमर असतं हे वाटते की बाबा आपले कस्टमर आज चालेल. एवढे कस्टमर रोजच्या रोज माझं नाही. आणि माझं सोशल मीडियावर पण रोज अपडेट असल्यामुळे सोशल मीडियावर अपडेट म्हणजे काय? सोशल मीडियावर मी रील्स वगैरे सोडतो दुकानच्या आपल्या शॉपच्या करून. रील्स करतो तुम्ही? हा, रील्स करतो, रील्स वगैरे सोडतो. रील्स सोडल्यानं परिणाम आहे का माझा रोज आहे की नाही 5 ते 10 कस्टमर माझे रेग्युलर वाढत आहेत. आणि त्याच्यामुळं मला चांगला प्रतिसाद भेटत आहे. जर हा किती रुपयाला मिळतो? निलंगा राईस किती रुपयाला विकतात? निलंगा राईस हा माझा आहे का नाही 30 रुपयाला आहे सर. निलंगा राईस सोबत मी कढी देतो. कढीचं काय रेट आहे? कढीचं आपण निलंगा राईस सोबत तसंच देतो पिण्यासाठी. असं ते म्हणजे स्पेशल एक आपल्याला टेस्टिंगसाठी त्यांना आपण देतो. खाण्यासाठी एक, पिण्यासाठी. आणि आता उन्हाळा असल्यामुळे थंड एक कढी करून आपण ठेवलेलं आहे. असं आहे की अजून जर समजा तुम्हाला हा व्यवसाय स्टार्टिंगला सुरू करताना, आता तुम्ही गावाकडले तरुण आहेत, तुम्हाला घरच्यांनी काय साथ दिली होती का की सुरू कर, किंवा घरच्यांनी कसं पुश केलं तुम्हाला हे करायचं म्हणून? एक स्टार्टिंगला जेव्हा आम्ही व्यवसाय सुरू केलो होतो तेव्हा घरचे म्हणत होते की बाबा नको, म्हणजे आपण चांगल्या ह्याच्यात व्यवसायात नको, आपण आपल्याला पोरगी कोण देणार. आता खेडेगावामध्ये म्हणलं की बाबा कशाला असं व्यवसाय करायचा, तर एक चांगली नोकरी बघ, नोकरीमध्ये आहे, कंपनीमध्ये आहे, कोणतं पोरगी वगैरे देईल, आपण कशाला व्यवसाय असं म्हणते. पण जेव्हापासून आपण हे चांगलं केलं, दोन्ही भाऊ आम्ही आज एकमेकाच्या साथीनं आज आम्ही वरी आलेलो आहे. त्याचपर्यंत घरचे बी आनंदात आहेत, दोघं भाऊ करायलेत मिळून आहेत, बाबा गाव सोडून आलेत, काहीतरी करत आहेत, असे आईवडिलांचा ते पण आनंदात आहेत. आता किती रुपयाचा धंदा होता का, आणि किती वेळात होता असे माझा ऐकाने मी 7 पासून 9:30 पर्यंत, म्हणजे किमान 2.5 तासामध्ये मी एकाने माझा मिनिमम 2700 रुपयापर्यंत होते. 2300 ते 2700 रुपयापर्यंत होते आपला. हो, काय समाधानी आहात का 30 रुपयामध्ये? समाधानी म्हणजे लय समाधानी. 15,000 नोकरी करण्यापेक्षा आहे का नाही मला 1000 रुपये कारण छोट्या व्यवसायातून भेटणार, त्याच्यामध्ये मी समाधानी. कारण की मी मालक मी आहे ना, लोकांच्या हाताखाली लावायचं नाही. मी 7ला म्हणलं 7ला लावू शकेल, जरा लवकर कस्टमर मी 6लाही लावू शकतो ना, कारण की मालक मी आहे. हां, नाहीतर एकीकडे पुलावची किमती आजकाल 50 रुपयाला असतात आणि निलंगा राईस 30 रुपयाला मिळते म्हणल्यावर तुम्हाला वाटत नाही का रेट वाढवला पाहिजे वगैरे? कसं आहे, आता निलंगा राईस आहे का नाही आपण नाश्ता प्रकारचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण क्वांटिटी आपली छोटी असते. आणि त्याच्यामुळे निलंगा राईस म्हणजे कसं एक नाश्ता प्रकार असल्यामुळे आपण एक 30 रुपयाला रेट प्रमाणे आपण देतो ते. असं आहे का? काय समाधान वाटतंय का हे करताना? ते काय एवढं समाधान वाटते, एवढं समाधान की अहो कोणाचं टेन्शनच नाही ना. एक काम करतो आपण, येतो, आपलं जे सामान लागतं सामान आणायचं, आपण बनवायचं आणि आपण कस्टमर हसत खेळत आपण आपला जे 2 घंटे 3 घंटे आपल्यासोबत जे कस्टमर हसून करून राहायचं. निलंगा राईसला काय काय तरकारी लागते? ते निलंगा राईसला तरकारी आहे पण मेथी लागते, कोथिंबीर लागते, आलू, टमाटा, कांदा आणि हिरवी मिरची. हो, जर समजा एखाद्याला यायचं असेल इकडे, जर याच म्हणायचं असेल तर तुम्ही कसं सांगाल की इकडे यावं वगैरे, तुमच्या ह्याला भेट द्यावी?
तर एक माझा ढोलक हो. आहे फेमस. हो काय तर ठरवलं? आज वार सोमवार म्हणलं की सोमवार हो. कसा आहे का निलंगा राईसचा बेत. हो. तर ताजा राईस निलंगा राईस तर खायचा असेल तर फक्त आपल्या मराठवाडा स्पेशल निलंगा राईसला यावं लागेल. तर आपला पत्ता आहे कार्तिकी मेडिकल बाजूच, हो. साई चौक, नवी सांगवी, पुणे. हो. तर मी अशा प्रकारे एक ॲडव्हर्टाईज करून सोशल मीडियावरती सोडत असतो मी. हो. तर शेवटचा माझा प्रश्न आहे असा आहे की मराठी माणसानं व्यवसाय करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की व्यवसाय करताना ह्या गोष्टी लागतात तुम्हाला? मराठी माणसांनी व्यवसाय करताना आपल्या तोंडामध्ये साखर, गोडवा, कस्टमरची प्रामाणिकपणा म्हणजे कस्टमरला प्रेमाने बोललं पाहिजे. आणि आपली क्वालिटी आणि आपली क्वांटिटी जर कस्टमरला दिलं तर कस्टमर आणि ते जसं म्हणतात 7 समुद्र पार तसं कस्टमर कुठून पण आपल्यापाशी येतात. फक्त आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात आणि आपल्या क्वालिटीमध्ये जर असेल तर आपण कोणत्याही कस्टमरला आपण प्रेमानेच वागू शकतो, असं एक माझं म्हणणं. आणि मला वाटतं तरुण मुलांनी सर्वांनी नोकरी करत बनण्यापेक्षा काही एक ना होईना काही छोटा मोठा व्यवसाय केलाच पाहिजे. धन्यवाद दादा. तर हे होते अरुण दादा. त्यांनी व्यवसाय केला पाहिजे, मराठी माणसानं व्यवसाय केला पाहिजे. त्यांचं वय 21 आहे सध्या. आणि जगभरात ना तांदळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आपण बिर्याणी खात असतो किंवा पुलाव खात असतो. आपल्या महाराष्ट्रातलाच हा प्रकार आहे निलंगा राईस. तर तुम्ही नक्कीच इथे येऊन भेट द्या. तुर्तास इथंच थांबूया. मी सारंग काळे, माझ्यासोबत कॅमेरामॅन ईश्वरसोबत. धन्यवाद.